नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर जी मोस्ट अवेटेड वॅकन्सी जी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर्स जी रिसेंटली अनाउन्स झालेली आहे, म्हणजे एक्झाम्स जे होणार आहे किंवा वॅकन्सी येणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की IBPSच्या माध्यमातून क्लरिकल ऑफिसरच्या वॅकन्सी येत असतात, पण स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा क्लरिकल ऑफिसर वॅकन्सी काढत असते आणि त्याचबरोबर लोकल बँक ऑफिसर, नॅशनल बँकमध्ये आणि सर्कल बेस्ड ऑफिसर्स वॅकन्सीज या SBIमध्ये येत असतात। तर आज आपण प्रोबेशनरी ऑफिसरच्या वॅकन्सीज येणार आहेत त्या अप्रॉक्सिमेटली कधी आणि त्याचा प्रिपरेशनच्या बाबतीत त्याची जी रिटन टेस्ट आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत। तर तुम्ही बघा की स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑलरेडी 2026मध्ये वॅकन्सीज नोटिफाईड झालेल्या आहेत आणि त्या वॅकन्सीज अशाप्रमाणे आहेत। तुम्ही बघा की त्यांनी दरवर्षी जर 17-18चा तुम्ही बघत असाल त्या वॅकन्सीज मोठ्या प्रमाणात होत्या, मात्र 2025मध्ये ह्या वॅकन्सीज कमी झाल्यात। आता यावेळेला 2026मध्ये या वॅकन्सी किती प्रमाणात येतात ते बघूया। वॅकन्सी संख्या जरी कमी झाली असेल तरी इतर नॅशनलाइज बँक, सर्कल बेस्ड ऑफिसर्स किंवा सर्कल बँक ऑफिसर्स किंवा लोकल बँक ऑफिसर या वॅकन्सीसुद्धा आता गव्हर्नमेंटने त्यांना मान्यता दिल्यानंतर या वॅकन्सीज प्रत्येक नॅशनल बँकेमध्ये आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येत असतात। त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा ग्रेड बी वॅकन्सीसुद्धा त्यांनी नोटिफाईड केलेली आहे। तर आज आपण पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडियाचं आपण डिटेल्स बघूया। ह्या वॅकन्सीज साधारण ऑनलाईन ॲप्लिकेशन जून 2026मध्ये स्टार्ट होतील। लास्ट डेट टू अप्लाय आल्यानंतर समजेल आपल्याला। पण याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम जी आहे ती 1 आणि 2 ऑगस्टला ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि मेन्स एक्झामिनेशन 12 सप्टेंबरला। तर वॅकन्सीज येणार आहे साधारण जूनमध्ये, पण तुमची एक्झामिनेशन ऑगस्टमध्ये होणार आहे आणि प्रिलिम्स त्याच्यानंतर तुमची मेन्स आहे सप्टेंबरमध्ये। आता या दोघांचं तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये एकच महिन्याचा कालावधी आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने सिलेक्शन प्रोसिजर जी होणार आहे ती आधीच तुम्हाला या महिन्यात म्हणजे हा जो स्टार्ट महिना एप्रिल याच्यामध्ये सांगितलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे जवळजवळ 3 महिने बाकी आहेत। तर ह्याचा प्रिपरेशन तुम्ही आधीपासूनच केलं पाहिजे। तर या सगळ्या गोष्टींसाठी हे पूर्वी नव्हतं असं, आता रिसेंटली सगळ्या वॅकन्सी येण्याच्या आधी तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं की वॅकन्सी महिनाभरात, जसं LIC आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स सेक्टर्स आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला 2-3 महिने आधी येते। म्हणजे विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी ही खास इन्फॉर्मेशन दिली जाते आणि मला असं वाटतं की याचा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे। तर या वर्षात सुरुवातीपासून बऱ्याचशा वॅकन्सी येऊन गेल्या, आताच्या वॅकन्सी येणार त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात महत्त्वाचं वॅकन्सी आहे। आता इथे तुम्ही बघा की वॅकन्सीचं जे एज लिमिट असतं ते जवळजवळ 21 ते 30मध्ये आहे, पण याच्यामध्ये OBC असेल, शेड्यूल कास्ट असेल, एक्स सर्व्हिसमन असतील त्याप्रमाणे त्यांनी 3 वर्ष, 5 वर्ष, कुठे 10 वर्ष ह्याप्रमाणे त्यांनी एज रिलॅक्शन दिलेलं आहे। आता तुम्ही जेव्हा एखाद्या वॅकन्सी तयारी करता किंवा प्रिपरेशन करता त्यावेळेला तुम्ही फॉर्म भरताना ती वॅकन्सी ज्या महिन्यात येते त्याप्रमाणे 21 ते 30मध्ये एज लिमिट, जनरल कास्टमध्ये आहे का बघा, OBC कास्टमध्ये +3 वर्ष, SC ST मध्ये +5 वर्ष, हे गव्हर्नमेंट गाईडलाईन्सप्रमाणे आहेत की ते चेक करायचं तुमचं काम आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठेही फर्स्ट क्लास वगैरे काय मागितलं नाही। म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही जर बघितलं असेल तर प्लेन ग्रॅज्युएशन हा त्याच्या मागचा हेतू आहे। म्हणजे यू शुड बी एनी ग्रॅज्युएट हा मेन क्रायटेरिया आहे। आता जर ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन जर त्याच्यामध्ये असेल तर म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही पर्सेंटेज तुमचे किती असतील तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची वॅकन्सीसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि एक्झामिनेशन देऊ शकता। आता याच्यामध्ये एक्झाम फी बघा की त्याचं SC STला नील आहे, तर बाकीचे जनरल आणि OBCसाठी त्यांनी दिलेलं आहे 750। हे जे वॅकन्सी आल्यानंतर जर प्लस मायनस असेल तर तुम्हाला समजेल, पण सध्या तरी ही आपल्याला एक्झाम फीस आहे। आता याच्यामध्ये 3 स्टेज हे खूप महत्त्वाचा भाग आहे। पहिला म्हणजे प्रिलिम्स आहे जी ऑगस्टमध्ये होणार आहे, मग मेन्स आहे जी सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला स्टेज 3 तुमच्या ग्रुप डिस्कशन्स आणि इंटरव्ह्यू ही 3rd स्टेज आहे। म्हणजे क्लेरिकलची जर वॅकन्सी असेल तर प्रिलिम्स आणि मेन्स असते आणि तीसुद्धा लवकर नोटिफिकेशन त्याचासुद्धा येईल। आणि जर मेन्सची वॅकन्सी म्हणजे ऑफिसर असेल तर तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू। मात्र याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिलिम्सची एक्झामिनेशन जी असते ही क्वालिफाईंग असते, म्हणजे इथे तुम्हाला फक्त पास करत असतं। मेन्स जे असते त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असतं, पण प्रिलिम्स आणि मेन्समध्ये कालावधी फक्त 1 महिन्याचा असतो, त्याच्यामुळे प्रिपेअर फॉर
मेन्स अँड गेट टू प्रिलिम्स असा फॉर्म्युला मी नेहमी सांगत असतो. आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असते, ती तुम्हाला रिटर्न टेस्ट आणि तुमची ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू जे का होतील त्याची जी मार्क ॲड होतील. म्हणजे प्रिलिम्सची मार्क तुम्हाला ॲड होणार नाही, मात्र प्रिलिम्स ही मेन्सला क्वालिफाय करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता. आता हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्क आणि 20 मिनिटामध्ये तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 प्रश्न 30 मार्क, ही पण 20 मिनिटात द्यायचं आहे. आणि रिझनिंग ॲबिलिटी 30 प्रश्न 30 मार्क, ही सुद्धा 20 मिनिटात द्यायची आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्या एक्झामिनेशन मी तुम्ही प्रत्येक यूट्यूबमध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो की हे तर कॉमन क्रायटेरिया आहे. मात्र तुम्हाला जर इंग्लिशमध्ये ग्रामॅटिकल कॉम्प्रिहेन्शन वगैरे तुम्ही जर फास्ट रीडिंग तुमचं इम्प्रूव्ह केलं, ग्रामर्स इम्प्रूव्ह केलं, पेपर सेट गेल्या 5 वर्षाचे तुम्ही बघितलं, त्याची प्रॅक्टिस केलं, तर तुमचा बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये क्लिअर होतात. न्यूमेरिक ॲबिलिटीमध्ये तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्काचे 20 मिनिटात आहेत आणि रिझनिंग ॲबिलिटीमध्ये 30 प्रश्न 30 मार्काचे सुद्धा तुम्हाला 20 मिनिटात आहेत. मात्र जर तुम्ही बघितलं तर हे खूप इझी नाही आहे. हे सगळं पास करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची तुम्हाला लवकरात लवकर प्रॅक्टिस करायला लागेल. मात्र इंग्लिशला त्यांनी जास्त वेटेज दिलं आहे, 40 प्रश्न 40 मार्क आणि ते देखील 20 मिनिटात दिलेले आहे. तर तुम्ही ही परीक्षा पास केली तर तुम्ही मेन्सला जाऊ शकता. आता मेन्समध्ये तुम्ही बघा रिझनिंग आणि कॉम्प्युटर जे आहे ते म्हणजे 60 क्वेश्चन्स 40 क्वेश्चन्स 60 मार्क 50 मिनिटामध्ये आहेत. त्यानंतर डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन ही 30 प्रश्न 60 मार्काला आहेत, 45 मिनिट्स आहेत. त्याच्यानंतर जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस अगेन 60 क्वेश्चन्स आहेत, जास्त वेटेज दिलेलं आहे 60 मार्क आणि तुम्हाला 25 मिनिटं टाईम दिलेलं आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजला 40 क्वेश्चन्स 20 मार्काची आणि 40 मिनिटात करायचे आहेत. आणि नंतर तुम्हाला यानंतर तुम्हाला बघा की एकूण तुम्हाला 3 तासाची परीक्षा असेल ही आणि 170 प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स लेटर रायटिंग्स वगैरे तुम्हाला पार्ट असेल आणि 50 मार्क 30 मिनिटामध्ये आहेत. मात्र ही जर एक्झामिनेशन तुम्ही बघितलं तर ही क्वालिफाईंग आहे आणि टोटल 250 मार्क जे आहेत. म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये ही जी तुम्ही बघितलं तर ह्याचा जो अभ्यासक्रम आहे जो तुम्ही ह्या एक्झामला तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन हा खूप महत्त्वाचं आहे. रिझनिंग अँड कॉम्प्युटर एकत्र दिलेले आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस बँकिंग इकॉनॉमिक्स हे तुम्हाला करंटवरती गेल्या 6 महिन्याचे प्रश्न म्हणजे एक्झामिनेशन जर असेल तुमची ऑगस्टला तर जानेवारी म्हणजे या वर्षात जानेवारीपासून तुम्हाला मंथली मॅगझिनच्या माध्यमातून किंवा करंट अफेअर्सच्या माध्यमातून तुम्हाला याचे प्रश्न करावे लागतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही 50 प्रश्न म्हणजे 50 मार्काची आहे आणि 30 मिनिटं आहेत. आणि याच्यामध्ये 2-3 टॉपिक्सवरती येतील, लेटर रायटिंग येतील, कॉम्प्रेशन टाईप येतील, प्रिसिस रायटिंग येतील, रिपोर्ट रायटिंग येतील आणि हे सगळं तुम्हाला एक पॅटर्न असेल. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की मेन्सची तयारी तुम्ही आधीपासूनच चालू करा जेणेकरून प्रिलिम्स आणि मेन्स हे तुम्हाला वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही की प्रिलिम्स परीक्षा झाली जरी पास तुम्ही तरी मेन्सच्या एका महिन्यात तयारी होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आधीपासूनच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही ही तयारी केली तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही IBPS किंवा कोणत्याही परीक्षेला इंग्लिश म्हणा, रिझनिंग म्हणा, मॅथ्स म्हणा किंवा करंट अफेअर्समधले प्रश्न असतील तुम्हाला इझी पडतील. म्हणून या परीक्षेचा अभ्यासक्रम बाकीच्या परीक्षा इट इज अ किंग ऑफ ऑल द एक्झामिनेशन. स्टेट बँक ऑफ इंडिया POची परीक्षा जर म्हणाल तर इट्स अ किंग फॉर ऑल द एक्झामिनेशन. आणि म्हणून याच्यासाठी तयारी करताना तुम्हाला बाकीच्या पेपरची तयारी तुम्हाला इझिली होऊन जाईल. याच्यामध्ये सॅलरी पॅकेज तुम्ही बघा 80,000 to 82,000 हा सॅलरी पॅकेज आहे. पे पर्क्स वगैरे याच्यामध्ये ॲड होतील. आणि SBI.co.in वरती जाऊन तुम्ही बघा आणि नेहमी तुम्ही जॉब्स अलर्टवरती जा, गव्हर्मेंट जॉब्स अलर्टवरती आणि त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन वॅकन्सी येतील. आणि याची तयारी करताना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगतो आहे तिथे लक्ष द्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हा फॉर्म भरा आणि लगेच तयारीला लागा. नेक्स्ट काय असेल तर तुम्हाला मी नेक्स्ट यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देईन. थँक्यू व्हेरी मच.